बैठक झाली तर काय चर्चा झाली? काय सांगितलं? माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आज पुणे शहर या ठिकाणी संकल्प वगैरे एक बैठक घेतली। या बैठकीला राज्यातले 82 उमेदवार होते। 82 उमेदवार होते, तसेच त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते। शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभाग अध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना निवडणुकी संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली, काय वाटतं, काय नाही, या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली। आणि या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे राहतात, जिथे त्या यादीत त्यांचं नाव आहे, त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत। काय मंडळीत आमचे असे आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील, ते ज्या गावात राहतात, अख्खं गाव त्यांचं आहे, 1100 मताचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही। अशा अनेक उदाहरणं आहेत। उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये साईनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच रिकाउंटिंग साठी दिलं, तर 5 मशीन या रिकाउंटिंग काउंट होत असतात। 5 मशीन इथं रिकाउंट होत असतात। त्या 5 मशीन रिकाउंट झाल्या, त्या काउंटिंग मध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती रिकाउंटिंग, परंतु साईनाथ बाबरांना 5 मध्ये 1000 मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना 600 मतं जास्त मिळाली। त्याचा 5 मागितल्यानंतर एवढं होतं, तर बाकी नंतर काय होईल? हा सगळा ट्रेंड हा वेगळा आहे। बॅलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल वोटर चालू झाल्या, तर पोस्टल वोटरला फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल, पण ज्यावेळेस ईव्हीएम मशीन सुरुवात झाली मतदान मोजायला, त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले। अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या, काही त्यांचे अनुभव सांगितले, कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या। सगळं आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं 1 to 1 करून ऐकून घेतले। त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं, परंतु महाराष्ट्र निर्माण सेना भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढायसाठी सज्ज होणार आहे। आणि यासाठी संघटनेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या संघटनेच्या प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी केल्या आहेत की भविष्य काळात आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय। त्यामुळे या ठिकाणी आज ती बैठक अतिशय महत्वाची, अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या। बघा, ईव्हीएम विरोधात निर्णय करायचा तर ईव्हीएम वर आपल्याला पुरावे लागणार आहेत। त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं की आपल्याला पहिल्या 2 तासात काही ऑब्जेक्शन घ्यावं लागतं, 5 मशीन ते चेक करतात, तर आमच्याकडे काही ठराविक लोकांनीच केलं। उदाहरणार्थ साईनाथ त्याच्यात केलं, तर काही पुरावे लागतात।